महाराष्ट्राच्या राजकारणात जर एखाद्या पक्षाने गेली अनेक दशकं वर्चस्व गाजवलं असेल तर तो पक्ष म्हणजे शिवसेना। बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये स्थापन केलेली शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नव्हती, तर लाखो शिवसैनिकांसाठी ती एक भावना होती। मुंबई महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत शिवसेनेने आपला दबदबा निर्माण केला। एक काळ असा होता की शिवसेनेतून बाहेर पडण्याचा विचार सुद्धा अनेक नेते करू शकत नव्हते। बाळासाहेबांचा शब्द म्हणजे आदेश मानला जायचा। मात्र काळ बदलला, नेतृत्व बदललं आणि त्यासोबतच शिवसेनेत अंतर्गत नाराजीही वाढत गेली। आज पुन्हा एकदा खासदार फुटीच्या चर्चा सुरू आहेत। ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे, पण हा इतिहास आजचा नाहीये। गेल्या 30-35 वर्षात शिवसेनेला अनेक मोठे धक्के बसलेत। चला तर मग जाणून घेऊयात शिवसेनेतील प्रत्येक मोठ्या फुटीची कहाणी। मात्र त्याआधी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। शिवसेना पक्ष फुटीची सुरुवात होते 1991 पासून। शिवसेनेला पहिला मोठा धक्का दिला तो म्हणजे छगन भुजबळ यांनी। त्या काळात भुजबळ हे पक्षातील ओबीसी समाजाचा सर्वात मोठा चेहरा मानले होते। मुंबईचे महापौर ते विरोधी पक्षनेते असा त्यांचा प्रवास हा झाला होता, पण पक्षात त्यांना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची भावना ही वाढू लागली। त्यातच विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून नाराजी वाढली। अखेर भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला। हा शिवसेनेच्या इतिहासातील पहिला मोठा राजकीय धक्का मानला जातो। यानंतर 1999 मध्ये नवी मुंबईतील प्रभावी नेता म्हणजेच गणेश नाईक यांनी देखील शिवसेना सोडली। नवी मुंबईवर त्यांचा मोठा प्रभाव होता, मात्र पक्षातील काही निर्णय आणि नेतृत्वाशी असलेले मतभेद यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। गणेश नाईक यांच्या जाण्यामुळे ठाणे, नवी मुंबई परिसरात शिवसेनेला मोठा फटका बसला होता। मात्र 2005 हे वर्ष शिवसेनेसाठी सर्वात धक्कादायक ठरलं, कारण याच वर्षी दोन चेहरे हे पक्षातून बाहेर पडले। पहिलं नाव होतं ते नारायण राणे, शिवसेनेचे आक्रमक नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री। बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या नेत्यांपैकी एक। मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्र जाऊ लागल्यानंतर राणे यांची नाराजी ही वाढतच गेली। स्वतः मुख्यमंत्री राहिलेल्या राणेंना निर्णय प्रक्रियेत आपलं महत्त्व कुठेतरी कमी होत असल्याचं वाटत होतं। अखेर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पण राणेंच्या जाण्यापेक्षाही मोठा धक्का शिवसेनेला बसला तो म्हणजे राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे। राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या शैलीशी सर्वात जास्त साधर्म्य असलेले नेते मानले जायचे। अनेक शिवसैनिकांना वाटत होतं की बाळासाहेबांनंतर पक्षाचं पुढचं नेतृत्व हे राज ठाकरेच करतील, पण पक्षाची सूत्र ही उद्धव ठाकरे यांच्या हातात गेली। यानंतर राज ठाकरे आणि नेतृत्व यांच्यातील मतभेद वाढले गेले। अखेर 2005 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। अनेक जुन्या शिवसैनिकांनी त्यांची साथ दिली, त्यामुळे ही शिवसेनेतील सर्वात भावनिक आणि चर्चेतील फूट मानली जाते। यानंतर जवळपास 17 वर्षे शिवसेनेत मोठी फूट ही कुठलीच पडली नाही, पण 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला तो म्हणजे एकनाथ शिंदेंकडून। एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं, त्यांच्या सोबत 40हून अधिक आमदार गेले। शिंदे गटाचा आरोप होता की शिवसेना ही आपल्या मूळ हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर गेली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची महाविकास आघाडी अनेक आमदारांना मान्य नव्हती। याशिवाय पक्ष नेतृत्वाशी संवाद होत नसल्याची देखील भावना व्यक्त केली गेली। या बंडानंतर केवळ सरकारच बदललं नाही, तर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावही शिंदे गटाला दिलं। त्यामुळे ही शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट मानली जाते। आज परिस्थिती अशी आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील एकसंध शिवसेना आता 2 गटांमध्ये विभागली गेली आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे। आणि आता पुन्हा खासदारांचं फुटणं, त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतोय की इतिहास पुन्हा एकदा स्वतःची पुनरावृत्ती करणार का? विशेष म्हणजे या प्रत्येक फुटीमागे एक गोष्ट समान दिसते, ती म्हणजे नेतृत्व, पक्षातील स्थान आणि निर्माण प्रक्रियेमधील नाराजी। फक्त चेहरे बदलले, काळ बदलला, पण कारणं जवळपास तीच राहिली।
मात्र तुम्हाला काय वाटतं, शिवसेना पक्षफुटीला जबाबदार कोण होतं आणि आजची शिवसेना ही पूर्वी इतकी मजबूत राहिली आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.